नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. सध्या पवित्र अधिक मास सुरू असून अधिक मासालाच पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना किंवा मलमास असं देखील म्हटलं जातं. आणि हा महिना समर्पित आहे भगवान श्रीहरी विष्णू यांना. आणि या अधिक मासामध्ये येणारी पौर्णिमा ही अत्यंत विशेष आणि फलदायी मानली जाते. पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि त्यामुळे जर आपण या अधिक मासात येणाऱ्या पौर्णिमे तिथीला माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा केली, आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी, भरभराटीसाठी आणि आपल्या कुटुंबावरील विघ्न दूर करण्यासाठी जर या दिवशी काही उपाय सेवा जर केल्या, तर माता लक्ष्मीसोबतच भगवान श्री हरिविष्णू यांचा देखील कृपाशीर्वाद आपल्याला लाभणार आहे आणि आपल्या कुटुंबावरील सर्व संकट, विघ्न, अडचणी देखील दूर होण्यास मदत होणार आहे. आणि त्यासाठीच आपल्याला या अधिक मासात येणाऱ्या पौर्णिमेला, ही पौर्णिमा येत आहे 31 मे 2026 रोजी. तर या दिवशी एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारं एक फूल म्हणजेच गोकर्णीचं फूल आपल्या घरी घेऊन यायचं आहे आणि त्याची एक सेवा करायची आहे. आता ही कोणती सेवा करायची आहे, गोकर्णीच्या फुलाचा उपाय कशा प्रकारे करायचा आहे, याविषयीची अगदी थोडक्यात पण महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पण त्यापूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तसेच व्हिडिओ पाहताना व्हिडिओला लाईक करायला देखील विसरू नका. प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काही अडचणी, विघ्न, संकट, बाधा असतात. मग घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही, घरामध्ये कोणी ना कोणी सतत आजारी पडत असतो किंवा मुलं विवाहयोग्य झालेली असतात परंतु त्यांच्या विवाहामध्ये विलंब होत असतो किंवा घरामध्ये काही ना काही कारणावरून सतत वादविवाद होत असतात. घरामध्ये, व्यवसायामध्ये काही ना काही अडचणी निर्माण होत असतात आणि यामुळे आपण नेहमी त्रस्त असतो. घरामध्ये सतत होणारे कलह, यामुळे घरामध्ये माता लक्ष्मी टिकत नाही, पैसा टिकत नाही. आणि यामुळेच आपण जर काही विशिष्ट तिथीला जर काही प्रभावी उपाय केले तर माता लक्ष्मीचा कृपाशीर्वाद देखील लाभतो आणि आपल्यावरील ही सर्व संकट, विघ्न दूर होण्यास देखील मदत होते. आणि म्हणूनच आपल्याला या अधिक मासामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला या गोकर्णीच्या फुलाचा एक उपाय करायचा आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गोकर्णीला अपराजिता असं देखील म्हटलं जातं. तर हे गोकर्णीचं फूल अत्यंत पवित्र आणि शक्तिशाली मानलं जातं. त्याचबरोबर या गोकर्णीच्या फुलाचा आकार गायीच्या कानासारखा असतो, म्हणूनच याला गोकर्णी असं म्हटलं जातं. तसेच हे जे गोकर्णीचं फूल आहे तर ते भगवान श्री हरिविष्णू, माता लक्ष्मी, भगवान भोलेनाथ, दुर्गा माता यांना अत्यंत प्रिय आहे. आणि यांच्या पूजेमध्ये जर आपण या फुलाचा वापर केला, त्यांना ते फूल अर्पण केलं, एक सेवा केली, तर या सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तसेच अपराजिता या नावाचा अर्थ कधीही न हरणारी असा होतो आणि देवी दुर्गा मातेने महिषासुराचा वध करताना याच फुलाचा वापर केला होता अशी पौराणिक मान्यता देखील आहे. आणि त्यामुळे हे फूल दैवी संरक्षण आणि घरात सकारात्मक ऊर्जा आणतं. तसेच हे फूल माता लक्ष्मीशी जोडलेलं असल्यामुळं हे फूल जर घरामध्ये लावलं किंवा याची जर सेवा केली तर भगवान श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला कृपा प्राप्त होते. तसेच या गोकर्णीच्या फुलाला अपराजिता, विष्णुप्रिया, विष्णुकांता या नावाने देखील ओळखलं जातं. तर आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तर तो या अधिक मासातील पौर्णिमेच्या दिवशी सकाळी करायचा आहे. आता जर काही कारणास्तव तुम्हाला सकाळी करणं जर शक्य झालं नाही तर तिन्ही सांजेच्या वेळेला 6:30 ते 7:30 या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे. परंतु हे जे गोकर्णीचं फूल तुम्ही आणणार आहात उपायासाठी, तर ते तुम्हाला या अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी सकाळीच घरी घेऊन यायचं आहे. जर तुमच्या अंगणामध्ये असेल तर अतिशय उत्तम, किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी हे फूल भेटेल त्या ठिकाणाहून घरी आणायचं आहे. आता फूल आणत असताना तुम्हाला 1 मिळालं, 2 मिळालं, 4 मिळालं, तुम्हाला जितकी फुलं मिळतील तितकी घेऊन यायचं. जरी तुम्हाला एकच फूल मिळालं तरी देखील चालेल. उपाय करणं हे महत्त्वाचं आहे, आपण सेवा करणं हे महत्त्वाचं आहे, किती फुलं मिळाली हे महत्त्वाचं नाही. त्यानंतर उपाय करायचा आहे आपल्याला सकाळी देवपूजा करताना. त्यापूर्वी घरामध्ये आपल्याला संपूर्ण साफसफाई करायची आहे. ज्या ठिकाणी साफसफाई असते, स्वच्छता असते, तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं नेहमी वास्तव्य असतं. त्यामुळं आपल्याला घराची साफसफाई करायची आहे. एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि हळद टाकलेलं हे पाणी आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे, जेणेकरून घरामध्ये जी नकारात्मकता आहे, जी निगेटिव्हिटी आहे तर ती दूर होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी येईल. त्याचबरोबर उंबरट्यावरती हळदीनं लेपन करायचं आहे. तसेच आंब्याच्या पानाचं तोरण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर लावायचं आहे. हे तोरण लावणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यानंतर तुळशी मातेची पूजा करायची आहे, तुळशीला जल अर्पण करायचं आहे. तुळशी माता ही माता लक्ष्मीचं स्वरूप आहे, त्यामुळं आपल्याला तिची विधिवत पूजा सेवा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे. त्याचबरोबर तिला पाणी अर्पण करताना हळद टाकलेलं पाणी अर्पण करायचं आहे, कारण भगवान श्री हरिविष्णू यांना हळद अत्यंत प्रिय आहे आणि तुळशीला विष्णुप्रिया असं देखील म्हटलं जातं. आणि ज्या ठिकाणी भगवान श्री हरिविष्णू यांचं वास्तव्य असतं तर त्या ठिकाणी
माता लक्ष्मीचं नेहमी वास्तव्य असतं आणि त्यामुळे तुळशीची पूजा करताना भगवान श्री हरी विष्णू यांचं देखील नामस्मरण तुम्हाला करायचं आहे। आता त्यानंतर देवघरासमोर येऊन बसायचं आहे। उपाय आपण करत आहोत या अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी सकाळी, त्यामुळे देवघरासमोर बसायचं आहे, आसन घेऊन बसायचं आहे। त्यानंतर सर्वप्रथम तर तुम्हाला देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। कोणतीही सेवा करताना अग्निदेवतेला साक्षी मानूनच करायला हवी, तरच आपण केलेल्या या सेवेचं आपल्याला इच्छित फळ प्राप्त होत असतं। दिवा प्रज्वलित करताना एक प्लेट ठेवायची आहे, त्यामध्ये अखंड अक्षदा तुम्ही ठेवू शकता। गहू ठेवले मुठभर तरी देखील चालतील किंवा फुलाच्या पाकळ्या ठेवल्या तरी देखील चालतील आणि त्यावरती तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे। त्याच्यामध्ये देशी गाईचं तूप घालायचं आहे, चिमूटभर हळद टाकायची आहे, 2 अखंड लवंगा आणि भीमसेनी कापूर टाकायचा आहे। भीमसेनी कापराच्या सुगंधानं माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपण हा दिवा प्रज्वलित करत असतो। त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची, कुलदेवतेची, आपल्या इष्टदेवतेची, आपल्याला बाळकृष्णाची विधिवत पूजा सेवा करून घ्यायची आहे। बाळकृष्णाला अभिषेक करायचा आहे, कारण पवित्र अधिक मास हा भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे आणि बाळकृष्ण हे भगवान श्रीहरी विष्णू यांचं स्वरूप आहे, त्यामुळे त्यांना अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना हळदीच्या पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक केलेले हे पाणी कुटुंबातील सर्वांनी थोडं थोडं घ्यायचं आहे। त्याचबरोबर उरलेलं पाणी संपूर्ण घरामध्ये आपल्या उंबरठ्यावरती, दरवाजावरती शिंपडायचं आहे। त्यानंतर त्यांना चंदनाचा किंवा हळदीचा टिळा लावायचा आहे। आपल्या कुटुंबातील प्रत्येकाने आपल्या कपाळावरती देखील हळदीचा किंवा चंदनाचा हा टिळा आहे तर तो लावायचा आहे। पिवळ्या रंगाच्या अक्षदा, पिवळ्या रंगाची फुलं ही त्या बाळकृष्णाला अर्पण करायची आहेत। तुळशीची माळ अर्पण करायची आहे। जो नैवेद्य अर्पण करणार आहात तर त्यावर देखील तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि तो नैवेद्य त्यांना अर्पण करायचा आहे। अशा प्रकारे सर्वप्रथम तुम्हाला बाळकृष्णाची पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या देवघरातील देवी देवतांची पूजा झाल्यानंतर तसेच माता लक्ष्मीची तुम्हाला विधिवत पूजा सेवा करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे। त्याचबरोबर माता लक्ष्मीची पूजा करताना माता लक्ष्मीला कमळाचं फूल किंवा लाल रंगाच्या गुलाबाचा फूल आवर्जून अर्पण करायचं आहे। त्यानंतर आता आपण हे जे गोकर्णीचं फूल आणलेलं आहे, आता तुम्हाला जर 2 फुलं मिळाली असतील, 3 फुलं मिळाली असतील, तुम्हाला जितकी फुलं मिळाली असतील तर तितक्या फुलांचा तुम्हाला उपाय करायचा आहे। आता मी तुम्हाला यापूर्वी सांगायला विसरले की आपल्याला गोकर्णीचं कोणत्या रंगाचं फूल घ्यायचं आहे। तर गोकर्णी ही 2 रंगांमध्ये येते, एक निळ्या रंगामध्ये येते आणि एक पांढऱ्या रंगामध्ये येते। तर आपल्याला उपायासाठी जे फूल लागणार आहे तर ते निळ्या रंगाच्या गोकर्णीचं फूल लागणार आहे। तर आपल्याला एका प्लेटमध्ये अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत। आता उपाय करताना कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी देखील चालेल, कारण हा उपाय कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी, भरभराटीसाठी आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णू यांचा कृपाशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आहे। त्याचबरोबर या अधिक मासामध्ये केलेली कोणतीही सेवा असेल तर त्याचं आपल्याला अधिक पटीनं फळ प्राप्त होत असतं आणि त्यामुळं तुम्ही कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने केली तरी देखील चालेल, फक्त करताना मनापासून आणि श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे। आता एका प्लेटमध्ये तुम्हाला अखंड अक्षदा घ्यायच्या आहेत, हळदीनं पिवळ्या करून घेतल्या तरी देखील चालेल आणि त्यावरती तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर एक ताट घ्यायचं आहे, त्या ताटामध्ये तुम्हाला विड्याची 2 पानं ठेवायची आहेत। पानं घेताना त्याचं देठ असावे, कुठेही तुटलेलं फाटलेलं पान नसावं। त्याचबरोबर त्या पानावरती तुम्हाला हे जे गोकर्णीचं फूल आहे तर ते ठेवायचं आहे। त्याच्याच बाजूला तुम्हाला एक सुपारी देखील ठेवायची आहे आणि सुपारी आणि या गोकर्णीच्या फुलाला तुम्हाला या विड्याच्या पानावर ठेवून अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत असताना माता लक्ष्मीचं तुम्हाला नामस्मरण करायचं आहे। माता लक्ष्मीचं ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या मंत्राचा जप करू शकता। त्यानंतर ही विड्याची पानं आणि सुपारी तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे। त्यानंतर ज्या अखंड अक्षदा प्लेटमध्ये ठेवलेल्या आहेत तर त्यावरती तुम्हाला ही विड्याची पानं ठेवायची आहेत। ठेवताना देखील या पानांवरती देखील तुम्हाला कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर जे आपण गोकर्णीचं फूल घेतलेलं आहे, आता तुम्ही जर 2 फुलं घेतली असतील, 3 फुलं घेतली असतील तर ती उजव्या हातामध्ये घ्यायची आहेत। त्यानंतर आपण जी सुपारी घेतलेली आहे ती सुपारी तुम्हाला कुंकवानं थोडी लाल करून घ्यायची आहे। त्यानंतर 1 रुपयाचं नाणं घ्यायचं आहे आणि 2 अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि ज्या आपण अक्षदा घेतलेल्या आहेत तर त्यातील 21 अक्षदा तुम्हाला मोजून घ्यायच्या आहेत। या सर्व वस्तू तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला घ्यायच्या आहेत। आता जर फुलं जास्त असतील, तुम्हाला ती हातामध्ये घेता येत नसेल तर तुम्ही एका ताटामध्ये, एखाद्या प्लेटमध्ये ठेवून ती उजव्या हातामध्ये ती प्लेट घ्यायची आहे। त्यानंतर कनकधारा स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे किंवा तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल। त्यानंतर लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि तुम्हाला जर हे शक्य होत नसेल तर ओम श्री महालक्ष्मी नमो नमः या माता लक्ष्मीच्या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। जो कोणताही तुम्हाला मंत्र जप येत असेल माता लक्ष्मीचा तर त्याचं तुम्हाला 108 वेळा जप करायचा आहे आणि या ज्या वस्तू घेतलेल्या आहेत तर त्या आपल्याला अभिमंत्रित करायच्या आहेत। त्यानंतर आपण जे विड्याचं पान ठेवलेलं आहे तर त्याच्यावरती ही जी सुपारी आहे 1 रुपयाचं नाणं, त्या लवंगा आणि अक्षदा त्यावर ठेवायच्या आहेत आणि जे गोकर्णीचं फूल आपण घेतलेलं आहे तर त्या गोकर्णीच्या
फुलाच्या मध्यभागी तुम्हाला पांढरा रंग दिसत आहे, तर त्या पांढऱ्या रंगाच्या जागे माता लक्ष्मी ही वास करत असते आणि त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी कुंकवानं पुन्हा लाल करायचं आहे आणि हे फुल तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचं आहे। ही जी फुलं आहे या वस्तू आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा धूपदीप दाखवून माता लक्ष्मीची ज्याप्रमाणे आपण पूजा करतो तर त्याचप्रमाणे तुम्हाला या गोकर्णीच्या फुलाची आपण या ठेवलेल्या सर्व वस्तूंची विधिवत पूजा सेवा करायची आहे। त्यानंतर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशी मातेची पूजा करायची आहे, सेवा करायची आहे। त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला या गोकर्णीच्या फुलाची सेवा करायची आहे, म्हणजेच पूजा करायची आहे, हळदी कुंकू अक्षता व्हायच्या आहेत, धूपदीप दाखवायचा आहे। पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व अडचणी विघ्न दूर करण्यासाठी माता लक्ष्मीला भगवान श्री हरी विष्णू यांना प्रार्थना करायची आहे। माता लक्ष्मीचे 108 वेळा नामस्मरण करायचं आहे, भगवान श्री हरी विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे, आपल्या कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे। जी काही इच्छा मनोकामना असेल तर ती तुम्हाला या ठिकाणी बोलून दाखवायची आहे। अगदी साधी सोपी सेवा आहे, परंतु अत्यंत प्रभावी सेवा आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी वार येत आहे सोमवार। आपण उपाय करत आहोत 31 मे 2026 रोजी आणि त्या दिवशी वार येत आहे रविवार। आणि सोमवारी आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या देवपूजा करताना पुन्हा एकदा आपल्याला ती सेवा करायची आहे जी आपण यापूर्वी केली, म्हणजेच भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे। ज्या अडचणींसाठी ज्या गोष्टींसाठी आपण ही सेवा केलेली आहे तर ती या ठिकाणी बोलून दाखवायची आहे। माता लक्ष्मीला भगवान श्री हरी विष्णूंना आपल्यावरील सर्व संकट विघ्न दूर करण्यासाठी आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे। आणि त्यानंतर एक लाल रंगाचा नवीन रुमाल घ्यायचा आहे किंवा एखादं कोणतंही कापड असेल तर ते घ्यायचं आहे, नवीनच असावं। आणि त्यावरती तुम्ही ज्या अक्षता घेतलेल्या आहेत प्लेटमध्ये ठेवलेल्या त्यातील थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहेत। हे गोकर्णीचं फूल ठेवायचं आहे, ज्या आपण 2 अखंड लवंगा घेतलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे। आणि या वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायच्या असतील तर देवघरामध्ये ठेवू शकता किंवा ज्या ठिकाणी तुमच्या घराची तिजोरी ठेवता, म्हणजे ज्या ठिकाणी पैसा अडका ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला हे फूल ठेवायचं आहे। या फुलासोबत या मी ज्या काही वस्तू सांगितलेल्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। त्याचबरोबर तुम्हाला जर कुठेच ठेवणं जर शक्य होत नसेल तर आपल्या घराचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे, उंबरठा आहे, तर त्याच्या वरच्या बाजूला चौकटीच्या आतल्या बाजूला तुम्हाला ही पोटली बांधायची आहे। कारण आपल्या घरामध्ये जी काही अडचणी संकट विघ्न बाधा जे काही येतं, दुःख येतं, सुख येतं, तर ते सर्व काही याच ठिकाणाहून येत असतं आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये कोणतेही संकट विघ्न येऊ नये, माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहावी, त्यासाठी तुम्हाला ही जी पोटली आहे ज्यामध्ये आपण गोकर्णीचं फूल अक्षदा ज्याचबरोबर बाकीच्या ज्या काही वस्तू ठेवलेल्या आहेत तर ती तुम्ही तिथं बांधायची आहे। सकाळ संध्याकाळ देवपूजा करताना तुम्हाला याची देखील पूजा करायची आहे। आता जर तुम्हाला गोकर्णीची 2 किंवा 3 फुलं जर मिळाली असतील तर तुम्ही ज्याप्रमाणे मी एका फुलाचा उपाय सांगितलेला आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला 2 फुलांचा उपाय करायचा आहे। म्हणजेच एका फुलासाठी ज्या वस्तू तुम्ही घेतलेल्या आहेत तर तुम्ही 2 फुलं घेतली असेल तर तुम्हाला 4 लवंगा घ्यायच्या आहेत, अक्षदा जशा सांगितल्या त्याप्रमाणे घ्यायच्या आहेत। सुपारी मी तुम्हाला 1 सांगितलेली तर तुम्हाला 2 सुपाऱ्या घ्यायच्या आहेत। आणि ठेवताना देखील तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे जर तुमचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवू शकता। त्याचबरोबर ज्या ठिकाणी तुमचा पैसा अडका धन ठेवता त्या ठिकाणी ठेवू शकता किंवा तुमच्या देवघरामध्ये जरी माता लक्ष्मीच्या चरणाजवळ तुम्ही या वस्तू ठेवल्या तरी देखील चालेल। दुसऱ्या दिवशी तुम्ही हे जे उरलेले तांदूळ आहे तर तुमच्या तांदळाच्या डब्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत। तांदळाच्या डब्यामध्ये टाकताना 1 रुपयाचं नाणं तुम्हाला या तांदळाच्या डब्यामध्ये ठेवायचं आहे, म्हणजेच घरामध्ये कधीही धनधान्याची कमतरता भासणार नाही। आणि 1 रुपयाचं नाणं हे लक्ष्मी स्वरूप आहे। त्याचबरोबर आपण जी सुपारी घेतलेली आहे तर ती तुम्ही देवघरामध्ये स्थापन करू शकता। मुलांच्या विवाहामध्ये जर अडचणी येत असतील तर ज्या वेळेला तुम्ही मुलांसाठी स्थळ पाहण्यासाठी जात असाल तर त्यावेळेला तुम्हाला ही सुपारी तुमच्या सोबत ठेवायची आहे। किंवा मग तुम्हाला कुठेच ठेवणं शक्य होत नसेल तर आपण जी पोटली तयार केलेली आहे तर त्या पोटलीमध्ये तुम्हाला या सर्व वस्तू एकत्रच बांधायच्या आहेत। आणि हा जो उपाय आहे तर तो अधिक मासातील पौर्णिमेला तुम्हाला करायचा आहे। जर तुम्हाला अधिक मासातील पौर्णिमेला जर शक्य झाला नाही तर कोणत्याही तुम्ही गुरुवारी करू शकता, मंगळवारी करू शकता किंवा शुक्रवारी केला तरी देखील चालेल। अगदी साधा सोपा उपाय आहे परंतु अत्यंत प्रभावी उपाय आहे। उपाय करताना मनापासून श्रद्धेने करायचा। गोकर्णीमध्ये माता लक्ष्मी वास करत असते आणि त्यामुळे उपाय जर सेवा जर मनापासून केली तर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे। कुटुंबावर जी काही अडचणी विघ्न संकट बाधा आहेत तर ती सर्व काही दूर होण्यास मदत होणार आहे। उपाय करताना आपली कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज, दत्तगुरु तसेच भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांचं नामस्मरण करायला अजिबात विसरायचं नाही। उपाय करताना ज्या काही वस्तू वापरणार आहात तर त्या अखंडच असायला हव्यात, जेणेकरून आपण केलेल्या सेवेचं आपल्याला अखंड फळ प्राप्त होईल। आणि माता लक्ष्मीला अखंड वस्तू अत्यंत प्रिय आहेत, त्यामुळं उपायाला देखील अखंड वस्तू आपल्याला वापरायच्या आहेत। त्याचबरोबर तुमच्या जर काही अडचणी असतील, समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।